सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. ग्रामस्थांच्या वतीने सूचना देत आहे. आलेल्या सर्व भाविक, माझं नाव सुधा महाराज शिर्के सानसी यांच्या वतीने संपूर्ण तालुक्याच्या वारकरी मंडळी, सर्व माता बहिणी या ठिकाणी आमच्या मंदिराचा पहिलाच वर्धमान दिन आहे. या वर्धमानात कीर्तनरूपी सेवा होणार आहे, हरिपाठ होणार आहे, काकडा होणार आहे, भजन होणार आहे. तर सर्व भाविकांनी ग्रामस्थांच्या वतीने आमंत्रण करतो, या मंदिरामध्ये यायचंय, सर्व सुखाचा लाभ घ्यायचे. जय हरी माऊली. नमस्कार, माझे नाव सारिका वासुदेव कदम. आई भवानी माता मंदिर वर्धापन दिन 16 वर्ष पर्व पहिला रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी कार्यक्रम ठेवलेले आहेत. तरी सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, वासरी कोंडातील कर्जत तालुका सर्वांनी उपस्थित राहायचे. सर्व वासरी कोंडा व कर्जत तालुक्यातील महिला मंडळ व ग्रामस्थांनी सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहण्याची कृपा करावी. सर्व महिला मंडळ व करून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आग्रहाचे आमंत्रण. जय भवानी. प्रथमतः मी स्थानचे ग्रामस्थ श्री रवींद्र जगन्नाथ शिर्के, आमच्या गावाच्या वतीने आई भवानी मातेचा प्रथम वर्धापन दिन 16 सादर होत आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी कार्यक्रम आपण घेतलेला आहे. पहाटेपासूनच सुरुवात होणार आहे. पहाटे 5 ते 7 प्रथम काकड आरती होईल. सकाळी 9 ते 11 सत्यनारायणाची महापूजा होईल. दुपारी 12 ते 1 भजन ग्रामस्थ मंडळ तिवणे यांच्या सौजन्याने होत आहे. आणि संध्याकाळी 4 ते 5 सामुदायिक हरिपाठ वासरे कोंडा परिसरातर्फे होणार आहे. आणि सायंकाळी 5 ते 6 ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला आहे. ते सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना बोलून गावाच्या वतीने आम्ही सत्कार करणार आहेत. संध्याकाळी 6 ते 8 हरिभक्त कीर्तन माऊली महाराज काकडे छत्रपती संभाजीनगरवरून येणार आहेत. महाराज खूप प्रसिद्ध असे गायक आहेत. मिनी छोटे इंदुरकर म्हणून त्यांना संबोधले जाते. खूप चांगली सेवा देणार आहेत. आणि संध्याकाळी 8 ते 9 महाप्रसाद होऊन शनी रात्री 10 नंतर जागर गोंधळाचा कार्यक्रम जगदंबेचे सेवेकरी कृष्णाभाऊ कदम यांची सेवा होणार आहे. तरी आपण पंचक्रोशीतील वासरे खोंड्यातील सर्व भाविक आणि तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित जे काही सामाजिक सेवेतील क्रीडा क्षेत्रातील कोण असतील मान्यवर, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन शनी आमच्या आई भवानी मातेच्या मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त सेवेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. माझं नाव दीपक शिर्के. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरस्पर्श पावन झालेल्या भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे वर्धापन दिन साजरा होत आहे. आई भवानी माता वर्धापन दिन 16 2026. तर पहाटेपासून आमच्याकडे कार्यक्रमाचे रूपरेषा 5 ते 7 काकड आरती, सकाळी 9 ते 11 सत्यनारायणचं पूजन व अभिषेक, दुपारी भजन ग्रामस्थ तिवणे, तसेच 4 ते 5 आमच्या 25 गाव वासरगाव खोंड्यातील हरिपाठ, तसेच 6 ते 8 महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार
तसेच ज्यांच्याकडे इंदुलकर महाराज म्हणून बघितले जाते आणि येणाऱ्या काळाला त्यांची गरज आहे असे काकडे महाराज खरोखरच त्यांच्या वाणीतून अमृत पाजल्यासारखं त्यांच्याकडनं सेवा दिली जाईल असे मला वाटते. आणि ही सेवा आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या आमच्या गावातील छोटाच उद्योजक त्याच्याकडे बघितले जाते ते शुभम शिर्के यांनी फायनान्स आम्हाला पुरवला. मी ग्रामस्थाच्या वतीने मी शुभम शिर्केचा पण आभारी व्यक्त करतो. तसेच येणाऱ्या परिसराच्या सांडशी गावाच्या वतीने मी या कीर्तन झाल्यानंतर 8 ते 9 महाप्रसादाचा लाभ होईल. तसेच रात्री कृष्णा भाऊ कदम यांचं जागर गोंधळ होईल. मी 25 गाव वासरे खोंड्यातील तसेच कर्जत तालुक्यातील सर्व वारकरी संप्रदायांना विनंती करतो ग्रामस्थाच्या आमच्या वतीने प्रत्येकाने श्रवण सुखाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. माझं नाव नंदकुमार खंडू शिर्के, राहणार सांडशी. आमच्या भवानी मातेचं मंदिराचा पहिला वर्धापन दिवस आहे. ह्या वर्धापनाचे दिवस आम्ही चांगला उत्सवात साजरा व्हावा म्हणून आमच्या ग्रामस्थाच्या वतीने युवा पिढीच्या वतीने गेले 2-3 दिवस हे पूर्ण मेहनत घेत आहेत आणि हा उत्सव चांगल्या रीतीने साजरा व्हावा. जसा गेल्या वर्षी आम्ही जीवनोद्धार केला तर अख्ख्या तालुक्यात त्या जीवनोद्धाराचं नाव झालं की बाबा गावातल्या मुलांनी चांगलं काम केलं. तसंच ह्या वर्षी चांगला व्हावा असं आमच्या ग्रामस्थाच्या सर्व ज्येष्ठ नागरिक व युवा जनरेशन जी काय कार्यकर्ते काम करतात मुलं त्यांनाही वाटतंय का बाबा आपल्या गावाची शोभा वाढावी आणि तालुक्यात गावाचं नाव रोशन व्हावा असं आमच्या युवा पिढीचं विचार आहेत. आणि ते विचार पुढे नेण्यासाठी तुमच्यासारख्या पत्रकार बंधूंची आम्हाला लाभ होतो आणि म्हणून आमचा गावाचं नाव रोशन होईल. तर जेणेकरून सर्व तालुक्यातील जे काय भाविक भक्त आहेत म्हणजे वारकरी संप्रदायाचे असतील व इतर जे काय भवानी मातेचे भक्त आहेत त्या सर्व भक्तांनी येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन समाज प्रबोधनकार बाल कीर्तनकार माऊली काकडे महाराज त्यांचे संभाजीनगरहून ते इथे येणार आहेत. तर कर्जत तालुक्यातील जे काही कीर्तनकार भक्त आहेत किंवा भाविक भक्त आहेत त्यांनी या कीर्तनाचाही सेवा लाभ घ्यावा असं आमच्या ग्रामस्थाच्या वतीने आपल्याला मी निमंत्रण करत आहे. तसं भवानी मातेचं जागरण गोंधळ व्हायलाच पाहिजे कारण हे मंदिर भवानी मातेचं आहे. कीर्तन स्वरूपी सेवा झाल्यानंतर आमच्या सर्व युवा पिढीने ठरवलंय की भवानी मातेचं मंदिर आहे म्हणलं तिथं आपण जागरण गोंधळ केला पाहिजे. गेल्या वर्षी एक चांगलं जागरण गोंधळ केला तर ह्या वर्षी आम्ही चाकणवरून जागरण गोंधळाची जगदंबेचे सेवेकरी आहेत कृष्णा भाऊ कदम त्यांची इथे सेवा होणार आहे. तर कर्जत तालुक्यातील व आसरकोंडा परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना निमंत्रण करते. आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी या कार्यक्रमाला सर्व गावातील महिला ज्येष्ठ नागरिक व युवा पिढी सर्व मेहनत घेते. त्यांच्या मेहनतीला अपाट यश व्हावा आणि भवानी मातेचा आशीर्वाद असाच आमच्या युवा पिढीच्या पाठीमागे राहावा हीच भवानी माते चरणी प्रार्थना.